Cancer Healer Center, a new beginning. विधान भवनात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने, दोघांचा एकमेकांकडे कानाडोळा. मात्र फडणवीस आणि ठाकरेंचा एकमेकांना नमस्कार करत मिश्किल संवाद. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठाकरे फडणवीस अजितदारांमध्ये हास्यकल्लोळ. तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत, ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल सवाल. तर हा तुमचा अर्थसंकल्प नाही म्हणत अजितदारांनाही टोला. खुर्चीवरून महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये हास्यकल्लोळ. मागच्या सरकारमध्ये आम्ही तिघच होतो, आता फक्त खुर्च्यांची अदलाबदल. एकनाथ शिंदेंचं भाष्य. तर शिंदेंच्या मनातून खुर्ची काही जात नाही, अजितदारांनीही डिवचलं. पुण्यात काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार. रवींद्र दंगेकरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. सत्तेत आल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देता येत नसल्याची दंगेकरांची भूमिका. 200 सोडा एकही हरण मारलं नाही, पोलिसांना शोध असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले TV9 वर. ढाकणे पितापुत्रांना मारहाणीचाही इन्कार, उलट हॉस्पिटलमध्ये नेल्याचा खोक्याचा दावा. कारखान्याचे पैसे आल्यानं बंडल फेकण्याचे रील्स. तर मित्राच्या लग्नात 1000 रुपये एन्जॉयमेंट म्हणून उडवले. व्हायरल व्हिडिओवर खोक्या भोसलेचं वक्तव्य. अन्याय होईल तिथंच माझी दहशत, गरिबांवर दहशत नाही, दहशतीचं अजब समर्थन करत खोक्या भोसलेचं पोलीस व्यवस्थेलाच आव्हान. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त गरजेची. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यातही 1500 मिळणार. 2100 बाबत जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून ते पैसे मिळतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद. 24 लाख महिलांना लखपती दिदी बनवणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे सरकारचं लक्ष. कॉन्ट्रॅक्टरांनी संपूर्ण अर्थसंकल्प गिळला. महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू, उद्धव ठाकरेंची टीका. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांसाठी 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज. अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. कृषी क्षेत्रात AI वापरासाठी धोरण. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद. आग्र्यात शिवरायांचं, कोकणातील संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. तर हरियाणातील पानिपतमध्ये यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय. अजित पवारांची अर्थसंकल्पातून घोषणा. पुण्यात भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत अश्लील कृत्य केल्याचं प्रकरण. आरोपी गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी. तर मित्र भाग्येश ओसवालला 1 दिवसीय न्यायालयीन कोठडी. नागपुरात तरुणीकडे पाहून तरुणाचे भर रस्त्यात अश्लील हावभाव. तरुणाला नागपूर पोलिसांकडून अटक. सेंट्रल जेल आणि निरी परिसरातली धक्कादायक घटना. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा पोलिसांवर दबाव होता. धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायफसेसह शिवलिंग मोराळेला सह आरोपी करा, अंजली दमानी यांची मागणी. कराडला CIDच्या ऑफिसला सोड हे मुंडेंनीच मोराळेला सांगितलं. बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळेला मुंडेंच्याच मोबाईलवरून मेसेज यायचे. सर्वांचे CDR काढा, अंजली दमानी यांचा आरोप. ई-पीक पाहणी बंधनकारक करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. पीक विम्यासंदर्भात नागरिक सुविधा केंद्रातूनही काही घोटाळे. संपूर्ण यंत्रणेने जे दोषी निघतील त्यांच्यावर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू. भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी प्रवेश मिळणार. वानुआतूच्या पंतप्रधानांकडून ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश. ललित मोदी यांना वानुआतू सरकारचा मोठा धक्का. Cancer Healer Center, a new beginning.